विधान परिषदेतील 6 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार। उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे मिटकरींचा कार्यकाळ संपणार। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याची उत्सुकता। ठाकरेंच्या दबावामुळेच मुंबईत भाजपकडनं मराठी महापौर रितू तावडेंच्या उमेदवारीवरनं संजय राऊतांनी भाजपला डिवचलं। मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळलं, राऊतांचा टोला। कल्याणमधील ठाकरेंचा बेपत्ता नगरसेवक राहुल कोट भाजपच्या मंचावर आल्यानं चर्चांना उधाण। भाजप आमदारांसोबत राहुल कोट दिसल्यानं राजकारणात खळबळ। पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक। पुणे शहराला उद्या नवे कारभारी मिळणार। महापौर उपमहापौर पदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। संघात भारतीय भाषा चालणार। मातृभाषा किंवा हिंदीला पर्याय नाही। केवळ हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, मोहन भागवतांचं विधान। अभिनेता सलमान खानला संघानं आपल्या कार्यक्रमात बोलावल्याबद्दल कौतुक। आता मुस्लिमांना संघात खुलं आमंत्रण असणार का, खासदार संजय राऊतांचा सवाल। CTET परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावले। संभाजीनगरातल्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार। परीक्षेला आलेल्या महिलांची गैरसोय। संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातनं 700हून अधिक दिंड्या शेगावात दाखल। प्रकट दिनानिमित्त शेगावात भक्तांचा जनसागर। जेजुरी गडावर अचानक बैल उधळल्यानं मोठा गोंधळ। दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पळापळ। अनेक भाविक पायऱ्यांवरून पडले।